नमस्कार, सहारा टीव्ही आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अमरावती जिल्ह्यातील येथील न्यू आर्य समाज येथे अधिक मास निमित्त कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती आणि आज अधिक मास समाप्त झालेला आहे आणि त्या अधिक मासानिमित्त आज त्या संपूर्ण कार्यक्रमाचा समापन साजरा होत आहे आणि या समापनाला आर्य समाजचे प्रधान, विदर्भाचे प्रधान, अमरावतीचे प्रधान, सर्व समाजचे शास्त्री या ठिकाणी आलेले आहेत आणि नुकतेच आपण त्यांच्याशी बातचीत करून कशा पद्धतीचे कार्यक्रम राबवले गेले या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सहारा समाजाच्या माध्यमातून घेणार। आर्य समाज मंदिर बालाजीनगर येथे समापनाचा आखरीचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला नागपूर येथील धर्माचार्य आर्य समाज नागपूरचे प्रधान कृष्णकांतजी शास्त्री हे इथं आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल आपण? आज अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रम इथे राबवले गेले आणि आज सर्व प्रधान जे विदर्भ प्रांतीय प्रधान आहेत, बहीणजी आलेली आहे, आपण आलेले आहेत, काय सांगाल या अधिक मासानिमित्त आपण जनतेला? अधिक मासानिमित्त हा घर घर यज्ञाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। आयोजन करण्याचा उद्देश मागे हेच आहे की लोकांमध्ये सद्भावना, धार्मिकता आणि उत्तम संस्कार प्राप्त हो, त्याकरता घरी घरी प्रत्येक घरी जाऊन चांगले विचार द्यावे, चांगली शिक्षा द्यावी आणि समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावे, प्रेमाचं वातावरण व्हावे, एक दुसऱ्याकडे बघून प्रसन्नता व्हावी आणि जे आपसामध्ये मतभेद राहतात, ते द्वेष निर्माण व्हावं या उद्देशाने या अधिक मासानिमित्त घर घर प्रत्येक ठिकाणी, अमरावती आहे, परतवाडा, अचलपूर, परसापूर या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जवळपास 33 दिवस हा कार्यक्रम राबविला गेला आणि आज त्याचं समापन या ठिकाणी केलेलं आहे। शास्त्रीजी, आपण एक गरिबांच्या मुलाला कुठेतरी शासकीय आणि वसतिगृह मिळावं यासाठी आपण कुठेतरी समाजाचं देणं आहे, त्या निमित्ताने आपण नागपूरला वसतिगृह खोलण्याचा एक संकल्प घेतलेला आहे। काय सांगाल या संदर्भात? बरेच वर्षापासून कलाल समाजाचा आपला भवन व्हावा त्यानिमित्त बऱ्याच लोकांनी संघर्ष केला, आपल्या पूर्वजांनी भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला, यथाशक्ती संग्रह केला। आता ईश्वराच्या कृपेनं याला यश मिळालं। त्यांचं स्वप्न होतं की आपल्या समाजाचंही काही एखाद्या ठिकाणी भवन व्हावं, त्या ठिकाणी छात्रावास व्हावं, गरीब या ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता त्यांची राहायची व्यवस्था, अशाच उद्देशाने आम्ही नागपूर येथे हे भवन निर्माण करण्याचं एक उद्देश ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या विदर्भातील जे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं एक उद्देश समोर ठेवलेला आहे। यांनी सांगितलं आहे की कुठेतरी समाजाचं देणं असतं आणि समाजातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना त्यांचा जे त्यांना आवश्यकता आहे ते मिळावं यासाठी कुठेतरी समाजाचे संघटन एका जागी आल्या आणि त्यांच्यासाठी एक चांगलं वसतिगृह खोलण्याचा जे संकल्प घेतलेला आहे ते त्यांच्यावाले जे आपले जे उकीजी आहेत त्यांच्याशी पटलेजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल काकू आपण या संदर्भात? आज खूप आनंद होत आहे इथे अधिक मासाचा जो समारोप आहे आणि आज आम्हाला हवनही मिळालं, म्हणजे आमचे सौभाग्य आहे की अधिक मासाची समाप्ती आम्हाला मिळाली आहे। आणि आमचा उद्देश हाच आहे की आम्ही म्हणजे कलार समाजाचं भवन आणि वसतिगृह निर्माण कार्य आम्हाला सुरू करायचं आहे आणि मग त्या उद्देशानेच आम्ही समाजात म्हणजे त्याची चर्चा करायला म्हणून आम्ही आता जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाला, प्रत्येक लोकांना आम्ही भेट देत आहोत की आम्हाला त्यांनी मदत करावी आणि दीनदुबळा, गरीब, मागासवर्ग जे अजिबात काही करू शकत नाही अशा म्हणजे लोकांना म्हणजे फायदा होऊ शकेल बा, किंवा आजारी लोकांना त्यांना राहण्याची सोय होईल, शिक्षणाची सोय होईल। आपण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण भाड्याने आणि त्यांनी रूम घेतो, तो त्यांचा पैसा वाचेल, त्यांना आर्थिक मदत होईल, आमचा हाच उद्देश आहे। आणि आम्ही समाजाला मी अशी कळकळीची विनंती करते की म्हणजे फुल नाही तर फुलाची पाकळी लोकांनी आम्हाला मदत करावी। आम्ही काही आपल्या स्वतःसाठी आम्ही काहीच करणार नाहीये, आम्ही फक्त पुढच्या पिढीसाठी म्हणून आपण हा कार्य आम्ही हाती घेतलेला आहे। धन्यवाद।
आपल्यासोबत अनेक मान्यवर इथे जुळलेले आहेत. म्हणजे न्यू आर्य समाज मंदिर येथे योगाच्या दिवसापासून इथं विविध कार्यक्रम राबवले गेले, इथे यज्ञ राबवले गेले. या कार्यक्रमाला आज सत्यविजी शास्त्री हे ते जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. क्या कहेंगे आज मंदिर में यहाँ पे आए हैं, आज का समापन दिन है, क्या कहेंगे? ये मराठी या आर्य समाजाच्या वेद प्रचाराचा अंतर्गत हा कार्यक्रम झालेला आहे आणि हे बाहेर गावून आल्यानंतर यांनी एक प्रचाराचा उद्देश असा की प्रत्येकाला शिक्षण ज्ञान या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. कारण ज्ञानामुळेच मनुष्य जो आहे तो पुढे जातो आणि अज्ञानामुळे मागे राहतो. त्याचप्रमाणे कलार समाजाला काही ज्या सवलती आहेत त्या मिळालेल्या नाही आहेत आणि कलार समाजाचा एक जैसे प्रत्येक आर्य समाजाकरता एक त्यांनी सभागृह निर्माण केलेलं आहे, एक संस्था स्थापन केलेली आहे. तशी सरकारने स्थापन करावी या उद्देशाने हा सर्व कार्यक्रम करण्यात घेतलेला आहे. न्यू आर्य समाज मंदिराची जी न्यू यांनी ठेवलेली आहे, त्या न्यू आणि त्या आर्य समाज जे मंदिरामध्ये आपण दररोज सकाळी 6 वाजतापासून तर इथे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले गेले. आता अधिक मास मध्ये अनेक कार्यक्रम इथे राबवले गेले होते आणि त्यामध्ये योग दिवसापासून जे सुरुवात झालेली आहे, तर आज समापनाचा आखरी दिवस आहे आणि आज इथे यज्ञ आणि नवदाम्पत्याच्या ज्या अधिक मास आहे नवदाम्पत्याचा यज्ञ करून आज समापन झालेला आहे. अनेक विविध मान्यवर आलेले आहे आर्य समाजाचे. आपल्यासोबत प्रधानजी जुळले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल, कसं गेला अधिक मास महिना आणि या अधिक मास मध्ये कोणते कोणते कार्यक्रम राबवले गेले? या अधिक मासामध्ये सर्वप्रथम आम्ही न्यू आर्य समाज बालाजी नगर येथे योगाचं आणि अधिक मासा प्रित्यर्थ घर घर यज्ञ हर घर यज्ञ हे अभियान सतत 33 दिवस राबवलं आणि एवढी भीषण गरमी असतानाही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि याचा उद्देश एवढंच होतं, पहिला उद्देश तर करो योग रहो निरोग, आणि हे सततच आमचे योगाचे क्लास चालू आहेत. त्यानंतर आरोग्य चांगलं तर सगळं काही चांगलं, आणि त्याच्यानंतर विचार जर आपले शुद्ध पवित्र असले तर मनुष्य बनते, नाहीतर राक्षस बनू शकते. तर आर्य समाज हा नेहमी चांगले विचार लोकांच्या समोर ठेवण्याचा खूप मोठा प्रयत्न करत असते. हाच या न्यू आर्य समाजचा उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये हवन झालं पाहिजे आणि आपले चांगले जे विचार आहेत, चांगले जे संस्कार आहेत ते आपल्या घरात, पती पत्नीत, मुलाबाळात हे राबविले गेले पाहिजे. कारण देशाची परिस्थिती भीषण होत चाललेली आहे. आपण पाहत आहोत मॉडर्नच्या नावाखाली अधुरे कपडे घालणे आणि नशापानात या आज ज्या मुली गुंतलेल्या आहेत आणि जे मुलं गुंतलेले आहेत, सांगायला इंजिनियर आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, पण असून सुद्धा हे आज त्यांचं जर भविष्य पाहत आहे, आपण जर चित्र पाहत आहोत, तर ते सर्व क्लबमध्ये सर्व पैसे उडवत आहेत आणि आई वडिलांची सेवा कोणीच करायला तयार नाही. आर्य समाज ही एक अशी संस्था आहे की ते धर्मही शिकवते, कर्मही शिकवते आणि संस्कार मुळातून शिकवते. हाच आर्य समाजाचा उद्देश आहे की प्रत्येक घराघरामध्ये चांगले विचार, चांगले श्रेष्ठ विचार रुजले पाहिजेत. हाच एक उद्देश आहे. आजच्या या तुमच्या या सहारा समाजाच्या माध्यमातून मी हाच संदेश देतो की श्रेष्ठ संस्कार बनले पाहिजेत आणि जे हेवे दावे आहेत ते बाजूला ठेवून, जशा आमच्या या संदेशच्या 6 मंत्रामध्ये म्हटलेला योस्मान द्वेष्टियम वयम निस्मस्तम ओजम्मे दद्म, पण आम्ही मंत्र म्हणतो, पण आमच्यातला जो द्वेष आहे तो आम्ही काढूच शकत नाही, कारण की आपले संस्कारच तसे आपण बनवू शकत नाही. हीच आजची खेदाची बाब आहे. एवढं बोलून मी आपले धन्यवाद मानतो. योग करा आणि निरोगी राहा आणि हर घर यज्ञ हा यांचा संकल्प होता. आणि अधिक मास मध्ये जास्तीत जास्त प्रत्येक घरी जाऊन त्यांनी उन्हाळ्याच्या तापत्या भीषण गरमीमध्ये त्यांनी यज्ञ करून आपला जे अधिक मास आहे तो साजरा केलेला आहे. आणि चांगले विचार, आर्य समाजाचे चांगले विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठमोठे कार्यक्रम राबवून प्रत्येकाच्या घरापर्यंत यज्ञ करून हा आपला अधिक मास साजरा केलेला आहे. आणि आपण सनातनी धर्म आणि जे आपल्याला संस्कृत आहे, संस्कृतीचा जो वारसा आहे तो पुढे वाढवण्यासाठी न्यू आर्य समाज मंदिर
त्याची स्थापना झालेली आहे. सारा समाजसाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.